उकळत्या पाण्यामध्ये आज आपण हिरव्या मिरच्या घालून खूपच वेगळा असा चटपटीत पदार्थ बनवतोय। हा पदार्थ आहे तो 15 ते 20 दिवस आरामात टिकतो। शिवाय हा पदार्थ खायला सुद्धा खूपच अप्रतिम आहे। भाजी नसेल तरी सुद्धा तुम्ही या पदार्थासोबत जेवू शकता। तर हा नवीन पदार्थ करण्यासाठी इथे मी कढई गॅसवर ठेवली आहे, पण गॅस अजूनही चालू केलेला नाही। आता या कढईमध्ये 1 ग्लास पाणी घालायचं आणि पाणी घातल्यानंतर गॅसची फ्लेम चालू करायची। गॅसची फ्लेम मी इथे चालू केलेली आहे। आता हे जे पाणी आहे त्याला चांगली एक उकळी काढून घ्यायची। चांगली खळखळून उकळी यायला पाहिजे। तर गॅसची फ्लेम मी फास्ट करून हे बघा पाणी छान असं उकळून घेतलेलं आहे। चांगलं पाणी गरम झालंय। आता इथे मी 10 ते 12 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत। या मीडियम तिखट आहेत। याची देठ अजिबात काढायची नाहीत, फक्त पाण्याने धुवून घ्यायच्या स्वच्छ आणि त्यानंतर या उकळत्या पाण्यामध्ये घालायच्या आहेत। यानंतर हलकसं मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे पाण्यामध्ये थोडं डीप करून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम लो टू मीडियम करायची। आता लीड लावायचं आहे आणि 3 ते 4 मिनिटं उकळून घ्यायचे आहेत या मिरच्या या पाण्यामध्ये। थोडासा हलकासा रंग बघा बदललाय याचा। आधी हिरवागार होता, आता थोडासा रंग बदललाय। 50% आपल्याला या पाण्यामध्ये या मिरच्या शिजवून घ्यायच्या आहेत। आता या शिजलेल्या मिरच्या आहेत त्या एखाद्या अशा झाऱ्यामध्ये किंवा चाळणीमध्ये काढून घ्यायच्या आणि संपूर्ण पाणी याचं निथळवून घ्यायचं। तर मी या झाऱ्यावरच मी काढलेले आहेत। हे बघा, यामुळे काय होणार, याचं पाणी सगळं निथळून जाईल। या खाली एखादं भांडं ठेवायचं, म्हणजे सगळं पाणी निघून जाईल। तर तुम्ही पाहू शकता असा मी टोप ठेवला होता आणि त्यावर असा झारा ठेवला होता। सगळं पाणी निघून गेलंय। आता या मिरच्या पूर्णपणे थंड करून घ्यायच्या आहेत। मिरच्या थंडच झालेल्या आहेत। आता आपल्याला या कापून घ्यायच्या आहेत। मिरच्यामधलं पाणी पूर्णपणे काढून टाकायचं। आता या मिरच्या आहेत त्या मोठ्या आहेत। मिरच्या लांबीला मोठ्या असल्यामुळे मी याचे असे 3 तुकडे करते। तुम्हाला जर जास्त अजून लांब ठेवायचे असतील तर तुम्ही 2 तुकडे करू शकता, पण याचे 3च तुकडे केलेले चांगले आहेत। तर सगळ्या मिरच्यांचे देठ न कापता मी असे 3 तुकडे करून घेते। तुम्हाला देठ जर काढून टाकायचं असेल तर तुम्ही कापू शकता। मंडळी, तुम्हाला माझी जर रेसिपी आवडत असेल तर प्लीज एक लाईक करा आणि तुम्ही कोणत्या देशातून, कोणत्या गावातून, कोणत्या शहरातून माझा हा रेसिपी व्हिडिओ पाहता हे सुद्धा कमेंट करून सांगायला विसरू नका, म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेन। सगळ्या मिरच्या हे बघा मी अशा कापून घेतल्यात। एकदम मोठ्या होत्या त्याचे 3 तुकडे केले आणि थोडेसे लहान होते त्याचे 2 तुकडे करून घेतलेले आहेत। आता गॅसवर इथे मी पॅन गरम करायला ठेवलाय। पॅनमध्ये 2 ते 3 चमचे तेल घालून घ्यायचं। गॅसची फ्लेम इथे लो टू मीडियम ठेवलेली आहे। तेल चांगलं गरम झाल्यानंतर 1 चमचा जिरं घालायचं। जिरं चांगलं तडतडू द्यायचं। मस्त असा खमंग सुगंध यायला लागला की यामध्ये हिंग घालायचे। हिंगचा वापर नक्की करा। चिमूटभर इथे मी हिंग घातली आहे। यानंतर चिरून घेतलेल्या सगळ्या मिरच्या या तेलामध्ये घालायच्या। तुम्हाला हा पदार्थ जर जास्त प्रमाणात बनवायचा असेल तर तुम्ही अजून मिरच्या घेऊ शकता। मिक्स करून घेऊया। आता या मिरच्या आपल्या आहेत त्या 50% शिजलेल्या होत्या। अजून आता थोडंसं याला परतून घ्यायचं आहे तेलामध्ये, म्हणजे यामधला कच्चेपणा निघून जाईल। असं तेलात परतल्यामुळे हा पदार्थ आहे तो बरेच दिवस टिकतो। आता भरपूर लसूण घालायची आहे। लसूण घेताना मी ठेचून घेतलेली आहेत। 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या मी ठेचून घेतल्यात। लसणाच्या पाकळ्या बारीक असल्यामुळे 15 ते 20 घातल्यात। तुमच्याकडे लसणाच्या पाकळ्या मोठ्या असतील तर मिरच्या जशा असतील त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता, पण लसूण यामध्ये नक्की घाला। लसूण जास्त घातला तरी काही फरक पडत नाही। खायला हा पदार्थ अप्रतिम लागतो। लसणामुळे फार छान चव येते। लसूण मिरच्या छान अशा लो टू मीडियम फ्लेमवर परतून घ्यायच्या आहेत, लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत। तर मी 2 ते 3 मिनिटं छान असं मिक्स करून घेतलंय आणि परतून घेतलेलं आहे। आता गॅसची फ्लेम मी इथे स्लो केली आहे। यानंतर मसाला घालूया काही। लहान अर्धा चमचा हळद घातली आहे। 1 मोठा चमचा धणे आणि जिरे ही भाजलेली पावडर होती माझ्याकडे, तीच घातलेली आहे। यानंतर अर्धा चमचा आमचूर पावडर घेतली आहे। तुमच्याकडे जर आमचूर पावडर नसेल तर लिंबाच्या रसाचा इथे तुम्ही वापर करू शकता, पण नक्की लिंबाचा रस घाला। आता इथे 2 मोठे चमचे दाण्याचा कूट घेतलाय।
शेंगदाणे मी भाजून याचा दाण्याचा कूट करून ठेवते, तेच वापरलेलं आहे। अगदी थोडीशी साखर घालायची आहे, म्हणजे या पदार्थाला मस्त चटपटीत आंबट गोडपणा येतो। आता चवीप्रमाणे मीठ घालूया। आता सगळं घातल्यानंतर लो फ्लेमवरच आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि 1 ते 2 मिनिटं छान परतून घ्यायचं आहे। आपण मस्त चटपटीत अशी मिरची बनवतोय। मिरची ही खायला खूपच भारी लागते, शिवाय 15 ते 20 दिवस टिकते। घरी जर काही भाजी बनवली नसेल, तुम्हाला भाजी बनवायचा कंटाळा येत असेल, काही चटपटीत खायचं असेल, तर अशा पद्धतीनेही तुम्ही मिरची खाऊ शकता। शिवाय या पदार्थामध्ये आपण अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही या चटपटीत मिरची बनवताना, त्यामुळे ही मिरची आहे ते 15 ते 20 दिवस टिकते। मिरची छान 2 ते 3 मिनिटं मी मिक्स करून घेतली आहे। आता यामध्ये 1 चमचा बेसन घालायचं आहे। बेसन कच्चं असल्यामुळे मिरचीमध्ये 2 ते 3 मिनिटं हे बेसन छान असं मिक्स करून घ्यायचं आहे, परतून घ्यायचं आहे, म्हणजे या मिरचीला बेसन छान लागलं जातं, कोट होतं आणि बेसनाचा कच्चेपणा पण यामध्ये राहत नाही। 2 ते 3 मिनिटं छान मिक्स करून घेऊया। मंडळी, तुम्ही बनवली आहे का अशा पद्धतीने ही मिरची? मला कमेंट करून नक्की सांगा आणि बनवली नसेल तर एकदा बनवून बघा आणि तुमचे अनुभव माझ्यासोबत शेअर करा। आता मिक्स करून घेतलंय, झाकण ठेवूया आणि 2 मिनिटं वाफ काढून घेऊया। वाफ काढल्यामुळे बेसन छान या मिरचीला लागला जातोय। 2 मिनिटं वाफ काढल्यानंतर तुम्ही पाहू शकता बेसनाचा कच्चेपणा कुठेही दिसत नाही। मिरचीला छान हे मिक्स झालेलं आहे, लागलेलं आहे, कोट झालेला आहे। व्यवस्थित आपली ही मिरची बनवून तयार झाली आहे। बारीक चिरलेली आता कोथिंबीर घालूया आणि परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया। मस्त आपली ही चटपटीत मिरची तयार झालेली आहे। ही मिरची चपातीबरोबर खा, भाकरीबरोबर खा किंवा भाजी नसेल तर डाळ आणि भात आणि ही मिरची खा, काय भारी लागते। नक्की करून बघा। करून बघितल्यानंतर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुमची रेसिपी ही कशी झाली होती। तर आपली ही चटपटीत मस्त तोंडाला चव आणणारी मिरची फ्राय तयार झालेली आहे। यामध्ये आमचूर पावडर, थोडीशी साखर घातल्यामुळे ही मस्त आंबट गोड अशी चवीला लागते। लोणचं नसेल तरी सुद्धा या मिरची बरोबर तुम्ही 2 घास जास्तच खाल। तर तुम्ही सुद्धा करून बघा। आजची रेसिपी माझी खात्री आहे मंडळी तुम्हाला नक्कीच आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे दुसऱ्यांनाही या रेसिपीचा फायदा होईल। चॅनलवर जर तुम्ही मंडळी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। चला तर पुन्हा भेटूया अशा छानशा वेगळ्या आणि युनिक रेसिपीसोबत। धन्यवाद।